रस्त्यांची खासियत अशी आहे, खालून जो पल आहे ना त्याला तोच वर परत आहे, कमी नाही पडत. गाडी होणार नाही, गाडी होणार नाही. गावामध्ये खूप चर्चा चालली. आमचे इज्जत राखली तर मैदानात. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल ब्युअल या युट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत कर्जत तालुक्यातील आषाढे गावच्या असणाऱ्या रतन बैलाची मुलाखत घेण्यासाठी. तर बघूयात या रतन बैलाची काय खासियत आहे, काय विशेषता आहे आणि हा कुठल्या साईडनं पळतो, किती दाती आहे, त्याचा खुराक कशा प्रकारे असतो, डेली रुटीन कशा प्रकारे असते, या सगळ्याच गोष्टी आपण आजच्या या मुलाखतीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार दादा, थोडासा आपला परिचय आणि बैलाचं नाव सांगा. आषाढे गाव आहे आमचं आणि बैलाचं नाव रतन आहे. अच्छा, आणि बैल कोणाच्या नावाने धावतो किंवा कुठल्या नावाने पळतो का अड्ड्यामध्ये? अड्ड्यामध्ये भैरवनाथ प्रसन्न आणि एकविराई आणि बैलाचं मालक आहेत जय श्रीखंडे आणि सुमित खैरे आणि जय श्रीखंडे यांचा हा पार्टनरशिप मध्ये म्हणजे हा बैल आहे. मित्रांनो, बऱ्याच आपल्या खेड्यापाड्यामध्ये जर बघितलं तर बरेच असे बैलगाडा मालक असतात की एकट्या दुकट्याचं काम नसतं बैल सांभाळणं म्हणजे, तर कोणतरी एक पार्टनर असावा लागतो. आणि इथे रतनच्या बाबतीत आपल्याला तीच गोष्ट पाहायला मिळते. पार्टनर मध्ये दोन बैलगाडा मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर कधीपासून आहे रतन दादा आपल्याकडे, काय सांगाल? रतन 2 वर्ष आली आमच्याकडे. 2 वर्षापासून तुमच्याकडे. म्हणजे कशी खरेदी होती, कुठून खरेदी केलेली? खरेदी केली आम्ही, त्या मित्र होता त्या मित्राकडनं आम्ही घेतला. ओळखीचाच तुमचा मित्र होता आणि त्याच्याकडनं तुम्ही घेतला. काय सांगाल दादा, कितीची खरेदी होती तेव्हा? खरेदी 45,000ची होती. 45,000ला रतन तुम्ही खरेदी केला. मग रतन हे नाव पूर्वीपासूनच की तुम्ही ठेवला की काय? नाही, पूर्वीपासून होतं, तेच कंटिन्यू केलं पुढे ते कंटिन्यू केलं रतन. काय रतन मध्ये विशेषता काय बघितली खरेदी करताना? खरेदी करताना त्याचं शरीर कष्टी बघितली. अच्छा, आणि त्याने काय आधी तो पळालेला शिकवलेला बैल नव्हता जास्त, म्हणजे एवढं पळलेलं नव्हतं तिकडे तेवढे. अच्छा, म्हणजे सरावामध्ये आदत असताना आमच्याकडे आणलं. आदत असतानाच तुम्ही घेतलाय आणि 2 वर्ष पळवताय तुम्ही अड्ड्यामध्ये. अच्छा, मग गेल्या वर्षी आणि या वर्षीचे दोन्ही पकडून किती गुलाल झाले असेल साधारण, आणि किती वेळा तुम्ही पळवलाय मैदानामध्ये? गेल्या सीझन कंटिन्यू गुलालामध्ये होता, या सीझन 5 वेळा पळवलाय. या वर्षी 5 वेळा. गेल्या वर्षी 1 गुलाल साधारण किती वेळा पळवला असेल? झाले असेल 30-40 झाले असतील. 30-40 वेळा पळवला आणि कंटिन्यू गुलालामध्ये. म्हणजे एक चांगलं यश आपण म्हणू शकतो गेल्या वर्षी रतन तुम्हाला मिळवून दिलेले. आणि या वर्षी 5 वेळा तो पळाला. 5 मध्ये किती गुलाल झाले आणि काय कसं सांगाल, काय सांगाल त्याच्याबद्दल? 5 वेळा एक गाडी पडली आणि 5 मध्ये एक अपयश आलं आणि 4 वेळा गुलालामध्ये राहिलाय. आणि कुठल्या साईडनं पळतो रतन, काय सांगाल? उजव्या खांदी बोलतोय, उजव्या साईडून आतल्या खांदी. उजव्या साईडून आतल्या बाजूने पळतो. किती जाती आहे रतन? रतन आता 4 आलाय. 4 झालाय. अच्छा, आणि काय जातं त्याचं रुटीन कसं राहतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं तुम्ही शेड्यूल ठेवता? सकाळी 3-4 किलोमीटर चालवायला नेतो रोज? रोज. अच्छा, म्हणजे दररोज सकाळी तुला 3-4 किलोमीटरची तुम्ही चाल देता. अच्छा, अजून काय राहतं, कसं राहतं त्याच्यानंतर? आणि त्याचा आता खुराक बिराक चालू आहे, महाराष्ट्र केसरी खुराक आहे म्हणून. महाराष्ट्र केसरी खुराक देता तुम्ही. अजून काय देता सोबत तसं? त्याचा उडीद डाल आहे. अच्छा, डबल मक्याचा आहे भड्डा. मक्याचा भड्डा आहे. अच्छा, आणि म्हणजे कुटी आहे वगैरे असं शेड्यूल देतात. आणि व्यायामाच्या बाबतीत तुम्ही 3-4 किलोमीटर चालायला नेता. त्याच्या व्यतिरिक्त एक पवनी हप्त्यातून एकदा एक पवनी दिली जाते. त्यांचा पायरा वगैरे असा कुठला फिक्स राहतो का? कुठला बैल असा फिक्स आहे की असा? फिक्स असं नाही, अल्टून पलटून येतात, जो मिळेल म्हणजे ज्या बैलाचं पल्ल चांगलं असेल तर. आणि विशेष काय सांगाल बैलाची, काय खासियत काय? आज तुमच्याकडे 2 वर्षापासून बैल आहे, तर असं काय गुण विशेषता प्रत्येक बैलामध्ये असते काही ना काहीतरी, तर रतनची काय तुम्हाला खासियत काय पाहायला मिळाली? रस्त्यांची खासियत अशी आहे, खालून जो पल आहे ना त्याला तोच वर परत आहे, कमी नाही पडत. अच्छा, म्हणजे जसं सुट्टीपासून जो पळतो तो अगदी दोऱ्यापर्यंत अगदी सेम टू सेम एक समांतर पळतो, म्हणजे कुठंच तो कमी वगैरे पडत नाही. अच्छा, काही बैलांचा मध्ये आल्यानंतर ते पडतात किंवा मध्ये काही लोक दोऱ्यावरती आल्यानंतर म्हणजे जास्त त्यांचा हे असतो, तसं रतन स्टार्ट टू एंड सेमच पळतो. अच्छा, आणि आता रतनचे या वर्षीचे 4 गुलाल झाले, जसं तुम्ही म्हणाला. अपेक्षा आहेत तुमच्या की कुठल्या मैदानामध्ये पळायला पाहिजे आणि किंवा कुठल्या बैलासोबत, असा एक तुमचा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझा बैल अमुक तमुक बैलाच्या गाड्यात पळायला पाहिजे, एक नामवंत बैलाच्या. मग कोणी मथुर सांगतं, कोणी बकासूर सांगतं, जे काय असेल ते. तर तुमचं असं काय आहे का रतनच्या बाबतीत? नाही, आता काय कंटिन्यू गुलालच राहिलं पाहिजे आम्हाला, बाकी काय नको. अच्छा, म्हणजे कोणाच्या गाड्यात नाही, आपला बैल कंटिन्यू गुलालात राहावं, यश मिळत राहावं, तुमची एक इच्छा, सामान्य माणसाची सामान्य इच्छा आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आहे. किती रतनचं वय काय असेल साधारण? साधारण त्याचं वय आता काहीतरी 17 महिन्याचा होता, तिकडे होता तेव्हा. त्यानंतर आता पकडा इकडे 1.5-1 वर्ष आपल्याकडे असेल. अच्छा, म्हणजे 1.5-3 वर्षाचा बैल आहे, म्हणजे साधारण 3 वर्षामध्ये तो 4 झालेला आहे. 4 अच्छा, आज आतापर्यंत अशी कुठली एखादं मैदान आहे का तुमच्या स्मरणातलं
की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं प्रतिस्पर्धी थोडासा आपला जडच दिसतोय, त्यांचं प्रतिस्पर्धीचं पारड जड आहे, आपल्या याच्यामध्ये टिकाव लागणं थोडंसं अवघड वाटतंय, पण त्यामध्ये पण रतननी तुम्हाला गुलाल मिळवून हा. दिला. असं एखाद्या स्मरणातलं आठवणीतलं काय मैदान? कडवचं मैदान होतं, बिनजोडची गाडी होती, याला जमलेली, व्हॉट्सअपला जमलेली गाडी. अच्छा, हा, आणि तिथं वाटलं नव्हतं एवढी गाडी यावी म्हणून, तिथं रतननी यश मिळवून दिलेलं. म्हणजे तुम्हाला प्रतिस्पर्धी थोडासा दर्जेदार वाटत होता हा. आपल्यापेक्षा, आणि थोडं गाडी पडण्याचे चान्सेस जास्त चान्स होते. होते. पण रतनने तिथे तुम्हाला यश म्हणजे एक तुम्हाला चांगलं गुलाल मिळवून दिलं. गाडी होणार नाही, गाडी होणार नाही. गावामध्ये खूप चर्चा चालली. आमचे इज्जत राखली त्या मैदानात. अच्छा, तुमचा मान राखला रे. लावला तो. अच्छा, म्हणजे कडावचं एक मैदान तुमच्या कायम स्मरणात राहणार आहे. जोपर्यंत रतन तुमच्या दावणीला आहे तोपर्यंत कडावचं मैदान तुम्ही विसरू नाही शकत. अच्छा, आणि रतनच्या बाबतीत जर स्वभाव गुणवैशिष्ट्य जर जाणून घ्यायचं झालं तर कसा स्वभाव त्याचा साधारण? तो साधारण जास्त म्हणजे त्याच्या जवळ जो जास्ती माणूस आहे त्याला नाही मारत सहसा करून, अच्छा, आणि जर अनोळखी व्यक्ती आली तर मारायला जातो. अच्छा, मारायला धावतो हा. म्हणजे. अच्छा, म्हणून त्याला पकडून ठेवलाय, हा. दोन्ही साईडनं पकडून ठेवलाय. अच्छा, म्हणजे तसा तो त्याचा रागीट स्वभाव आहे, रागीट स्वभाव. साधारण आपण बोलू शकतो. म्हणजे रतनकडून एक जर इच्छा व्यक्त म्हणजे तुम्हाला जर अशी सांगायची झाली तर काय इच्छा राहील? म्हणजे कुठल्या कोणाच्या सोबत पळायला पाहिजे किंवा? आमचं घरचा बैल आहे केतन भद्रिका वावरले, यांचा मायकल आहे. मायकल आणि रतन पळायला पाहिजे, एक स्वप्न आहे. मायकल आणि रतन रतन यांचा पायरा जमला पाहिजे. पायऱ्या जमला. अच्छा, तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ जर त्या मायकल पर्यंत गेला, त्या मालकापर्यंत जर गेला तर नक्कीच तुमच्या इच्छेचा त्यांनी मान राखावा असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो. बाकी खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि रतन बैलाविषयी दिलेली माहिती खूप छान वाटली आम्हाला. तर असाच तुमचा हा रतन तुम्हाला प्रत्येक मैदानामध्ये गुलालात ठेवत राहावं हीच आमच्या चॅनलकडून एक सदिच्छा, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद.